कारली लय आले ती. आता मी कारली काढणार आहे आणि मोबाईल धरायला लावते. लय कारली आले ते. हो का झाडं पण हे लावलेली मी. तो का ती फुलाची बारक्या ही एक, ती एक, ही एक आणि ही एक. आणि याच्याकडं आहे का नाही बारीक बारीक ही लावली कोथिंबीर. आणि काय म्हणतात त्याला, काय म्हणतात बरं, गवार. तर मी कारली काढते आता. तुम्ही बघा, कारली काढते मी, बघा तुम्ही. कारण लईच कारली वर आले ती आणि निबार होतेली आणि पिवळी पण पडतेली. दाखवते तुम्हाला. तिकडून तिकडून दिसायची ना तिकडूनच काय. नाण्या नाण्या गुंगी आपली पिळून घ्यायला येते. आता कारली पण काढते. नाहीत काढल्यावर पावसाने हो का पिवळे पडायला लागले. बरेच झाले कारली. तिकडून दाखव ग. हाय का तिकून इतक्या जवळ नाही. तिकून दाखव. तिकून बघा किती जवळ उभा राहिली. लेकरं येते ते पेरू न्यायला ना. त्यांना आपण पेरू काढून ठेवत असते. 3-2 पेरू ठेवत असते. काय करतात आपल्या पेरू आहेत का म्हणतात. शाळेतनं जाताना आपली घेऊन जाते ते लेकरं. लय पेरू बी आले तर. आणि कारली काय पिवळी अशी पडायला लागली, चिडचिडी व्हायला लागली. म्हणून कारली काढावं म्हटलं. बघा इकडे झाड आहे, इकडून दाखवा असं. पिवळी पडायला आली. बघितलं का कशी आहे ती कारली. कारल्याची रेसिपी मला येत नाही बाय. येते ती पण कडूच होतं माझ्या हातनं. हो का अशी व्हायला लागली पावसाने खराब व्हायला लागली ना. म्हणून म्हटलं काढावं कारली. काय झालं माहिती का, याला आळी लागली या. ही काय पाला सगळा खाल्लाय. हा ही एकच झाड नाही, 4-5 झाड आहे ती. तसंच वरी चढवले ती. आता वरची कारली काय काढायला येणार नाही. तरी पण आपण प्रयत्न करू. पोरं येते ती आत्या पेरू आहे का म्हणते ती. माझं कच्चं तोडते ते आलं म्हणजे. मग मी काय करते हो का कारली बघितलं किती निबार झाली. तेव्हा खिडकी बी झाली. ही काढली म्हणजे जरा हो बघितलं का पावसाने. हो ही बियाला होते. लई जवळ रिक्षा दाखवायला. हा बा अशी कारली छान वाटते खायला. आणि लईच निबार व्हायला लागली कारली. म्हणलं चला काढावं. म्हणलं मी काढू का नको. निबार झालं तर काढतेच. दिसणार आहे मला. ही वे बघा कुठली काय करावं. कारली येते तिला काढायला. हा बघा हा बघा काय पण झाडा
कारली लई आवडते ती. जास्त निघली तर देऊ आपण. समोरचा माल दिसत नाही कारला. हा बघा बघितले का नाही काढले अशी होती ती पिवळी पडते. आता बघून बघून काढायला लागते. बघा किती निघली बघा बरं. हा का चांगलीच कारली आहे ती आणि कवळी लसलसच आहे ती. हा बघा आता आम्हाला एवढी ठेवते 3 आणि त्यांना 3 देते माळाला. कारण हे बियाला आणि ह्याच्यातलं थोडं थोडं निघाल म्हणजे किती निघली बघा कारली. आणि ही लेकरं येते ती शाळेत ना त्यांना पिरू. अजून कुठं गेली बरं बघते आहे ती का अजून 2 निघली तरी बस झाली. बघते पाल्यात झाकून जाते ती दिसत नाही. कवळीच काढणार आहे मी. कवळी म्हणलं तरी निबार झालेली बघा. हा बघा एक होतं याचं. आता काढली लईच लांब वेळ गेलाय. अजून भरपूर आले ती कारली. इथं बघते ह्याच्या कोपऱ्याला ती दाखव कारली कोपरी. आली म्हणजे खाते ती लेकर आपली. किती राडा पडला आता लई बारका माल. आता हे बियाला इथंच वाळू द्यायचं. तर चला तर कशी आहे ती कारली. जी कारलं खाईल ते तंदुरुस्त होईल म्हणून कारलं खावा. आणि पेरू बघा पेरू कसा खायचा माहिती आहे का. त्याला चिरायचा त्यात मीठ टाकायचं ते आता लसूण अद्रकची नाही का ती चटणी कांदा लसूण आणि ते टाकायचं हलवायचं गदा गदा आणि खायचं. आणि ही कशी आहे ती सांगा बरं. ही किडकी आहे ती बरं का म्हणून साईडला ठेवली. हा बघू आता जमली तर लेकरं आली तर वरी देते 3 देते वरी. पावशरमध्ये 3च बसते ती कारली. कसली लस 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 करते ती कारली. हो का एक नंबरच कारला आहे. ह्याला आमची आई बनवते एकच नंबर कारला बनवते. आणि मी बनवलेलं कडू जर होतं या तोंडात लिंबात जसं काय लिंबाचा पालाच खाल्लाय असं होतंय म्हणून मी बनवत नाही. आई बनवते. आता ह्याला मीठ ही चिरायची त्यात मीठ भरायचं आणि लिंबू टाकायचं आणि शिजवून घ्यायचं आणि उद्या सकाळ करायची कारली. एकच नंबर होते ती. आणि ही पेरू नन्या बुंगी आपली येते. आत्या पेरू आहे का म्हणतात. म्हणत मी त्यांच्यासाठी काढूनच होती 3-2 पेरू आली म्हणजे खात जाते ती आपली लेकरं. तर चला कशी वाटते ती आमच्या गावाकडली गौरान झाडाची गौरान कारली. सांगायला विसरू नका. याची रेसिपी आई आली तर तुम्हाला दाखवती कशी आई बनवती झणझणीतच. आणि मग या तुम्ही पण खायला आणि आम्ही पण खातो. तर चला बाय.